आज आपण असे पापड बनवणार आहोत जे तळल्यानंतर दुपटीने ते तिपटीने फुलतात, अतिशय खुसखुशीत होतात. तुम्ही आवाज ऐकू शकता, किती खुसखुशीतपणा यामध्ये आहे आणि खाताना अजिबातही घशामध्ये अडकत नाहीत, खूप जास्त तेलही शोषून घेत नाहीत. म्हणजे तळल्यानंतर सुद्धा अगदी कमी तेलकट होतात. आज आपण बनवणार आहोत रवा पालक पापड. अतिशय टेस्टी असे होणार आहेत. यासाठी एक मोठी वाटी रवा घेतलाय, त्याचबरोबर पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलाय. त्यानंतर मीठ, खाण्याचा सोडा, त्याचबरोबर पापड खार आणि ओवा घेतलाय. पापड खार बाजारामध्ये आरामात भेटतो. पापड खार घातल्यामुळे पापड अतिशय खुसखुशीत व्हायला मदत होते. त्यामुळे पापड खार आवर्जून घाला. या पापडांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मेजरमेंट. इथे 1 वाटी रव्यासाठी सेम वाटीने 6 वाटी आपण पाणी घेणार आहोत. सेम वाटीने मेजरमेंट घेण्यासाठी रवा मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवलाय. आता ज्या भांड्यामध्ये आपण पापडाचं मिश्रण घाटणार आहोत, शिजवणार आहोत, त्या भांड्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं. म्हणजे शिजल्यानंतर मिश्रण अजिबातही आपल्या भांड्याला चिकटणार नाहीये. आता या भांड्यामध्ये 6 वाट्या हे पाणी घालून घ्यायचे. पाणी खूप जास्तही घालू नका आणि खूप कमीही घालू नका. त्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट खूप जास्त महत्त्वाचं आहे आपला रवा शिजण्यासाठी. आता इथे मी बारीक रवा घेतलाय, त्यासाठी मी 6 वाटी पाणी घेते. तुम्ही जर मोठा रवा घेतला तर मोठा रवा असेल, शिजायला थोडासा वेळ लागणार असेल, त्यामुळे 1 वाटी पाणी एक्स्ट्रा घेऊ शकता. तुमचा रवा कसा आहे त्यावर डिपेंड असेल तुमचं पाण्याचं प्रमाण. चला इथे अगदी परफेक्ट असं मी 6 वाटी पाणी घेतलंय. आता हे पाणी गरम करायला ठेवायचं आणि यामध्ये बाकीचं राहिलेलं सगळं साहित्य आपण घालून घेऊयात. आता यामध्ये घालायचं आहे पापडखार. साधारण मी इथे 4 ते 5 चमचे पापडखार घातलाय. त्यानंतर 1 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि दीड ते 2 चमचे आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर घालायचं आहे ओवा. पापड खार हा थोडासा खारट असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तरीही चालेल. ओवा घातल्यानंतर छानपैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि छान दणदणीत अशी या पाण्याला उकळी आणायची. एक पहिल्या 2 उकळ्या आल्यानंतर यामधलं आपण 1 कपभर पाणी काढून घ्यायचे. आपण यामध्ये 6 वाटी पाणी घातलंय. त्यातलं साधारण अर्धी वाटी पाणी आपण काढून ठेवतोय. कारण पाणी जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही नंतर ॲड करू शकता. परंतु जास्त झाल्यानंतर काढता येणार नाही. त्यामुळे रवा हटायच्या अगोदरच तुम्ही पाणी यातलं 1 वाटीभर काढून ठेवायचं आहे. हे पाणीसुद्धा आपल्याला लागणारच आहे, परंतु सुरुवातीला जास्त व्हायला नको म्हणून मी आवर्जून काढून ठेवते. चला छानपैकी पाण्याला उकळी आली. या उकळत्या पाण्यामध्ये रवा थोडा करत सोडून घ्यायचा आणि सोडत असताना छानपैकी मिक्स करत राहायचा. इथे मी बीटरच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण रव्याची एकही गुठळी यामध्ये होऊ द्यायची नाहीये. हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद गुठळी झाली तर ती नंतर मोडलीसुद्धा जाते, परंतु जर तुम्ही लगेच रवा व्यवस्थित मिक्स नाही केला तर खूप जास्त गुठळ्या होतील आणि त्यानंतर मोडणार नाहीत. रवा छान मिक्स झाला की यामध्ये पालक घालून घ्यायचा आणि पालकही या रव्याबरोबर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा. आता पालक स्वच्छ धुवून चिरून ठेवायचा, म्हणजे लगेच तुम्हाला यामध्ये घालता येतो. तुम्हाला हवं असेल तर पालकाऐवजी तुम्ही इथे मेथीही घालू शकता. रवा मेथी पापडसुद्धा तितकेच छान आणि टेस्टी होतात. चला आता पालक छानपैकी मी मिक्स करून घेतलाय. रवा शिजतोय तोपर्यंत पालकही अगदी व्यवस्थित असा शिजला जाणार आहे. सगळं मिश्रण छान हटून झालं की आता इथे मी काढलेलं जे 1 कप पाणी होतं ते सुद्धा घालून घेते. कारण एवढं 1 कप रव्यासाठी 6 वाटी पाणी लागतंच. त्यामुळे आवर्जून हे प्रमाण फॉलो करा. चला व्यवस्थित असा रवा शिजवून घ्यायचा. आता इथे रवा शिजायला किमान 15 ते 20 मिनिटं तरी लागतात. त्यामुळे अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त हाय फ्लेमवर शिजवू नका, नाहीतर भांड्याला खाली हा रवा लागून बसेल. त्यामुळे अगदी मीडियम फ्लेमवरती मी हे सगळं मिश्रण 15 मिनिटं छान शिजवून घेतलंय. 15 मिनिटानंतर याला छान अशी तार यायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकताय. चिकटसरपणा याला हलकासा यायला सुरुवात झाली. आता हे मिश्रण शिजले हे कसं कळणार? बोटावरती घ्यायचं आणि दोन्ही बोटाच्या सहाय्याने एकमेकांना चिटकवून बघायचं. एक हलकीशी यामध्ये तार येते. ही हलकीशी तार आली याचा अर्थ पीठ आपलं व्यवस्थित असं येतं. तयार झाले पापडाचं. रवा परफेक्ट असा शिजला गेलाय. अतिशय सोपी पद्धत आहे ओळखण्याची हे रवा शिजलाय ते. परंतु 15 ते 20 मिनिटं तरी आरामात याला लागणारच आहेत. चला परत एकदा पीठ छानपैकी मिक्स करून घेते. छान एकजीव करून घेते आणि आता लगेच ह्याचे पापड करायला पापड सहजपणे आपल्या कागदावरून निघावेत यासाठी 2 चमचे तेलामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालायचं. तेल आणि पाणी मिक्स करायचं आणि प्लास्टिकच्या कागदावरती तेल आणि पाणी व्यवस्थित असं लावून घ्यायचं. तेल आणि पाणी एकत्र करून लावल्यामुळे पापड तुमचे सहजपणे कागदावरून निघतात. चला आता घेऊयात पापड घालायला. एका भांड्यामध्ये मी यातलं पीठ काढून घेते. जेवढं तुम्हाला एका वेळेस घालता येईल तेवढंच काढा. सगळं मिश्रण एकदम थंड करू नका, नाहीतर रवा खूप लवकर थंड होतो आणि खूप जास्त घट्ट होईल. नंतर पापड तुम्हाला घालता येणार नाहीत. हे पापड अगदी पटकन घालायचे असतात. रवा आहे त्यामुळे थंड होतोय तसतसा तो घट्ट होत जातो. त्यामुळे भरभर ह्याचे पापड घालून घ्या.
पापड घालताना पीठ अगोदर पळीच्या साहाय्याने खाली ओतायचं कागदावरती आणि हलक्या हाताने गोल फिरवून घ्यायचं. म्हणजे अगदी सहजपणे पापड पसरला जातो. आता हे पीठ पसरवताना खूप जास्त पापड पातळही करायचं नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही. मीडियम अशा जाडीचा ठेवायचा, जेणेकरून तो तळल्यानंतर व्यवस्थित अशी त्याची जाडी व्यवस्थित असं तो खुसखुशीत राहील. खूप जास्त जर पातळ केला ना तर पापड कागदाला चिटकून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप जास्त सुद्धा पातळ करू नका. सुंदर असे पापड मी इथे घालून घेते. तुम्ही बघू शकताय पालक घातल्यामुळे किती सुंदर असे हे पापड दिसतायत आणि फक्त 2 दिवसामध्ये हे पापड उन्हामध्ये छानपैकी सुकवून घेतले की खाण्यासाठी तयार आहेत. खूप जास्त याला उन्हाचीही गरज नाही. 2 दिवसात आरामात छानपैकी वाळतात. फक्त कडकडीत उन्हाला वाळवा. फॅन खाली वगैरे वाळवू नका. सगळे पापड व्यवस्थित असे घालून झालेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे पापड आपले तयार झालेत. आता याला 1 दिवस तरी अजिबात हात लावायचा नाही. ह्याला आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पलटी करणार आहोत. कारण घातल्या दिवशी हे पापड पलटी करणं शक्य बरेच होत वेळेला नाही. रव्याचे पापड आपण प्लेन करतो. परंतु अशी एखादी गोष्ट यामध्ये घालून हे पापड केले ना, इतके टेस्टी होतात ना, दिसायलाही छान दिसतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम असे लागतात. हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आलं वाटून सुद्धा घालू शकता. त्यामुळे हे पापड तिखटही होतील किंवा लाल मिरची पुडेही घालू शकता. त्यामुळे पापड छान तिखट आणि स्पायसी होणार आहेत. तुम्हाला जर तिखट पापड आवडत असेल तर तसं केलं तरीही चालेल. चला दुसऱ्या दिवशी छानपैकी मी हे पापड पलटी करून घेते. तुम्ही बघू शकता एका दिवसामध्ये उन्हात छानपैकी पापड वाळले गेले आणि दुसऱ्या दिवशी अगदी सहजपणे पलटी होतात. अजिबातही पापड कागदाला चिटकून बसत नाहीत किंवा त्याचे तुकडे सुद्धा पडत नाहीत. बऱ्याच वेळेला अशी कंप्लेंट असते की रव्याचे पापड एक तर कागदाला चिटकून बसतात किंवा त्याचे तुकडे पडतात. पापड व्यवस्थित होत नाहीत. परंतु तुम्ही इथे बघू शकताय सगळे पापड आहे असे अख्खेच्या अख्खे राहिलेत. एकाही पापडाचा तुकडा पडला नाहीये. करतानाही नाही आणि वाळवल्यानंतरही नाही. अगदी व्यवस्थित असे हे पापड तयार होतात. सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही हे पापड केले ना, परफेक्ट असे पापड तयार होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर यातली कोणती असेल ना, तर तुमचं रवा व्यवस्थित शिजणं. जेव्हा तुम्ही 15 ते 20 मिनिटं रवा शिजवता, त्यानंतर रव्याचे पापड तुमचे अजिबातही तुटत नाहीत. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं काही रवा आहे पटकन शिजला जातो. परंतु नाही, त्याचा छान असा चिकटसरपणा येईपर्यंत पापड रवा तुम्ही शिजवून घ्या. तेव्हाच तुमचे पापड अगदी खुसखुशीत असे होतील. आता पापड तळताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल कडकडीत गरम करायचं. पहिला पापड तळेपर्यंत तेल म्हणावं असं गरम होत नाही. पहिला पापड तळल्यानंतर तुम्हाला दुसरा पापड मी तळून दाखवते. किती खुसखुशीत असं झालंय ते आणि कच्च्या पापडाच्या किमान दुप्पट ते तिप्पट प्रमाणामध्ये पापड फुललाय. तुम्ही बघू शकता किती साईज याची छान झाली आहे ते. तळताना तेल छान कडकडीत गरम असलं की पापड सोडायचा आणि 2 चमच्याच्या साहाय्याने पटकन हलवत हा पापड पलटी करून घ्यायचा. जेणेकरून सगळ्या बाजू व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि पापड लगेच फुलतो. हा पापड जर खूप जास्त वेळ तेलात राहिला तर तो लगेच लाल पडतो. त्यामुळे फक्त एक 5 ते 10 सेकंदामध्ये हा पापड तळून होणार आहे. तेवढ्या वेळात तुम्हाला झटपट अशी कृती करायची आहे. 2 चमच्यांनी मिक्स करायचा आणि लगेच काढून घ्यायचा. वरती खाली केला की लगेच तो काढून घ्यायचा. अतिशय खुसखुशीत असे हे पापड तयार झालेत. चला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही सुद्धा हे रवा पालक पापड नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहेत. अगदी झटपट होतात, करायला खूप जास्त वेळही लागत नाही. परंतु चवीला इतके भारी आहेत ना, यापुढे बाकी सगळे पापड फिके पडतील. एवढे भारी हे पापड तयार होतात. तुम्हाला एक पापड मी तोडूनही दाखवते. तुम्हाला खुसखुशीतपणा जाणवत असेल. किती खुसखुशीत असे हे पापड तयार झालेत. चला कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.